नमस्कार, मी निवेदक दत्तात्रय मुजमुले स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ केजमध्ये भव्य निषेध मोर्चा, तर गायकवाड यांच्या फोटोला दुधाने दुग्धाभिषेक। अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत केज येथे संभाजी ब्रिगेड व विविध संघटनांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रवीणदादा गायकवाड यांच्या फोटोला दुधाने दुग्धाभिषेक करून त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाच्या समारोपास तहसीलदारांना निवेदन देऊन संबंधित समाजकंटकावर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, शेकापचे भाई मोहन गुंड, वंचित बहुजन आघाडीचे नेते लिमराज बापू गायकवाड, RPI आठवले गटाचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीदादा ठोंबरे यांच्यासह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। निस्वार्थी विचारधारेच्या कार्यकर्त्याला काळं फासण्याचं काम केलेलं आहे। या गोष्टीचा जाहीर निषेध करून या संबंधित जो आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून शासनाने योग्य ती लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करून या आरोपींना आम्ही धडा शिकवू एवढं मोठं संघटनेच्या पक्षाच्या वतीनं काल निषेध करण्यात येतोय। खरं तर काल झालेला जो हल्ला आहे हा नुसता हल्ला नसून कसं आहे, ज्या विचारसरणीच्या लोकांनी ज्यांच्यावर हल्ला केला दादावर, त्याचं सरकार आज या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या प्रमुख माणसाला दाबून किंवा त्याच्याला दमदाटी करून किंवा त्याच्यावर थोडंसं दबाव तंत्र तयार करून जर ही सगळी दबत असतील तर अशा प्रकारची नीती त्यांनी वापरून प्रवीणदादाला काल गाडीतून ओढून त्यांना बाहेर आलेरावीची भाषा करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला आहे। खरं तर कुठलाही विचार असेल किंवा कुठलाही एखादी भाषा असेल किंवा अन्य कुठली एखादी संस्कृती असेल हे लादून स्वीकारित नसतात लोक, तर ते आत्मसात करून चालवावी लागत असते। मात्र हे असं न होता प्रत्येक गोष्ट इथं सरकार, महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, हे प्रत्येक गोष्ट लोकांवर लादली चालली आहे। हिंदी भाषेची सक्ती लादली चालली आहे। तुम्ही बोलू नका हे दबाव तंत्र वापरलं चाललंय। हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं जे आहे राज्य कार्यकाळ आहे हा चुकीचा आहे। आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि प्रवीणदादावर जरी हल्ला झालेला असला तरी नाममात्र प्रवीणदादा आहेत, मात्र जे शाहू फुले आंबेडकर छत्रपतीचा विचारांना वारसा घेऊन चालणारी लोक आहेत। खरं तर हा प्रत्येक माणसावर झालेला कालचा जो हल्ला आहे हा प्रत्येक व्यक्तीवर झालेला हल्ला आहे। मात्र अशा हल्ले करून विचार मरत नसतात। आज जवळपास दाभोळकर असतील, कॉम्रेड गोविंद पानसरे असतील, कलबुर्गी असतील, गौरी लंकेश असेल, अशा लोकांच्या हत्या झाल्या। या हत्या कुणी केल्या आणि कोण मारेकरी त्याच्या अजूनही आम्हाला शोध लागलेला नाही। तरी देखील त्या पद्धतीनं जर हे प्रशासन काम करीत असेल तर मी ही मागणी करू इच्छितो, या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडेच ग्रह खातं आहे आणि जर तुमच्याच्यानं जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय ते जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सरळ त्याचा मुख्यमंत्री पदाचा आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। आजपर्यंत जे मराठा आंदोलन चालली, OBCची आंदोलनं चालली, ही सगळे भाजपवाल्यांना पूरक आंदोलनं चालली, हे त्यांना करायचंच आहे आणि जे त्यांच्या डोक्यामध्ये आहे ते समाजामध्ये तेढ निर्माण करून